नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे, ती बैठकीबाबतची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लॉंग मार्च नाशिकमधून घेऊन आलेले जे आदिवासी शेतकरी बांधव आहेत, त्यांचं जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं, त्यांच्यातली बैठक संपली आहे असं समजतंय. आणि या बैठकीमध्ये आंदोलकांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. शिष्टमंडळ जेव्हा फडणवीसांच्या भेटीला आलं तेव्हाची ही दृश्य सुद्धा आपण बघतोय. मुख्यमंत्री फडणवीस आणि लॉंग मार्च शिष्टमंडळाची बैठक आता संपली आहे असं कळतंय. प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणखी तपशील त्यांच्याकडून घेणार आहोत. ज्योत्स्ना. अगदी बरोबर आहे. आपण रिद्धी बघतोय की आदिवासी किसान मोर्चा जो आहे तो मुंबईकडे ते मुंबईला येणार होते. मात्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी याच किसान सभा लॉंग मार्च मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे त्याच्यामधले महत्त्वाचे शिष्टमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, डॉक्टर अजित नवले, अशोक ढवळे, JP गावित अशासारखे नेते जे आहेत त्यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत घेऊन जे आहे मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची बैठक झाली. साधारण तासभर चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत या शिष्टमंडळाची झाली. मात्र एक समाधानकारक तोडगा निघाल्याची सूत्रांकडनं जरी माहिती असली तरी अद्यापही आम्ही मोर्चा माघारी नेणार नाही अशीच काहीशी भूमिका जी आहे ती शेतकरी नेत्यांची आहे. खास करून त्यासाठी कारण या संपूर्ण किसान लॉंग सभा मोर्चाचे जी काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास 5 अशा मागण्या आहेत ज्याच्यावरती सातत्याने किसान सभा लॉंग मार्च जे आहे ते सातत्याने मागणी करत आहे. आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या फक्त आश्वासन देण्यावरती अडल्या आहेत. आज सुद्धा जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं केवळ आश्वासन मिळालं आहे. या किसान लॉंग मार्चवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे आणि त्याचबरोबर तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ते म्हणजे नदी जोड प्रकल्प, त्याचबरोबर पेसा अंतर्गत जे सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये भरती, त्याचबरोबर आदिवासी शिक्षण संदर्भातल्या काही मागण्या आहेत, त्याचबरोबर वनजमीन जे आहेत त्या संदर्भात मागण्या आहेत. 7/12 उतारा जो आहे तो आदिवासी शेतकरी यांच्या नावावरती करण्यात यावा अशा प्रकारच्या या मागण्या असल्यामुळे त्याच्यावरती तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी जे हे ज्यांचं शिष्टमंडळ आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तासभर चर्चा करून लेखी मागणी केली. त्यानंतर जे आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही आतापर्यंत केंद्र सरकारशी त्यांच्या ज्या चर्चा चालू आहेत त्याची सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिली. मात्र जोपर्यंत यातल्या काही मागण्या या तात्काळ अंमलबजावणीने पूर्ण होणार नाहीत आणि त्याचबरोबर निदान लेखी आश्वासन जोपर्यंत या शिष्टमंडळाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा किसान सभा लॉंग मार्च मोर्चा जो आहे तो त्याची माघार घेणार नाही. मात्र यामध्ये एक सकारात्मक अशी गोष्ट आहे की हा जो मोर्चा जो मुंबईकडे येणार होता तो मोर्चा आता मुंबईकडे येण्यापासून काही तासांसाठी त्यांना थांबवण्यात आलेला आहे. मुंबईच्या वेशीवरती येण्यासाठी त्यांना अद्याप 48 तास आहे आणि नाशिकच्या भागामध्ये जो मोर्चा सुरू आहे म्हणजे पायी मोर्चा आहे आणि या मोर्चाला सध्या तरी थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत जे आहेत पुन्हा एकदा राज्य सरकारसोबत या शिष्टमंडळाची चर्चा होईल आणि त्यानंतर या मोर्चाला असं काही साध्य होतंय का किंवा ज्या मागण्या आहेत सगळ्या या शिष्टमंडळाच्या त्या पूर्णपणे त्यांच्या पदरात पडतायत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. त्याचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ज्योत्स्ना.